श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमच्या इथे पाऊस काय म्हणतोय? जबरदस्त ना. पावसाने अशी मुंबईत धुवून काढली आहे ना, काय सांगायचं आहे. इतका जबरदस्त पाऊस पडतोय ना, खरंच पाऊस आला ना इतकी मज्जा येते ना. मी आहे ना, थोडा पाऊस थांबला म्हणून पटकन मार्केटमध्ये गेले. म्हटलं 2-3 दिवसाची भाजी एकदमच आणून टाकावी. पण मार्केटमध्ये जाऊन फक्त आणि फक्त बटाटे आणि 1-2 भाज्या, बाकी काही घेऊन आले नाही. मिस्टर बोलले, "मार्केटमध्ये गेले फक्त नेलपेंट घ्यायला गेली होतीस का?" मग काय थोडेसे लेक्चर ऐकले. त्याच्यानंतर म्हटलं चला स्वयंपाकाला लागावं, कारण स्वयंपाकाला खूप टाईम झाला होता. त्याच्यामुळे म्हटलं पटकन स्वयंपाक करावं. अचानक मोबाईलमध्ये आलं की शाळेला उद्या सुट्टी आहे, त्याच्यामुळे सगळं निवांत चाललं होतं. आता मुलांना सुट्टी असली ना की बाकी गोष्टी सगळ्या निवांत असतात. हां, पण बिचाऱ्या मिस्टरांना पाऊस कितीही असो पण कामाला जावंच लागतं. त्यांना तर सुट्टी नसते. ते माझ्या नावाने ओरडत होते की पटकन स्वयंपाक कर, तुम्हाला जरी सुट्टी असली ना तरी मला सुट्टी नाही, मला कामाला जावंच लागतं. आणि बिचाऱ्यांना खूप लांब कामाला जावं लागतं. त्याच्यामुळे फटाफट स्वयंपाकाला सुरुवात केली. पाऊस तर असा धो धो पडत होता ना, सांगू शकत नाही. पण खरं सांगू का, चाळीमध्ये ना पावसाची गंमतच कळत नाही. खरं तर पाऊस इतका पडत असतो ना, पण चाळीमध्ये कशी घरं खेटून असतात ना, त्याच्यामुळे पाऊस येतोय काय आणि जातोय का काहीच कळत नसतं. त्याच्यामुळे आहे ना, पावसाची गंमत आहे ना फक्त पत्र्यांवरून ऐकायला येते. फक्त पत्रे वाजत असतात, तडाम तुडुम तडाम तुडुम. तुमच्याही इथे मजा असेलच ना. बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांना काय माहिती पत्र्याचा आवाज काय असतो. अशी गंमत फक्त आहे ना चाळीमध्येच बघायला भेटते. आणि आमच्या इथे तर आहे ना, पावसाळा यायच्या अगोदर पत्रे गॅलऱ्या एवढ्या पॅक होतात ना, मग काय पाऊस येतोय काय आणि ऊन येतंय काय काही कळत नाही. त्याच्यामुळे आहे ना, इतकं थंड वातावरण झालं होतं पण पाऊस कुठे दिसत नव्हता. माझा स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल की बाहेरून पॅकिंग कशी केलेली आहे. कारण जर आता स्वयंपाक बंद करून व्हिडिओच्या नादी जर लागले ना, तर मिस्टर नक्कीच अजून बोलणी देतील. त्याच्यामुळे म्हटलं पहिलं स्वयंपाकाला लागावं. मुलगा सांगत होता, "आई उद्या सुट्टी दिली आहे, खूप मज्जा ना," असं तसं. त्यांच्यामुळे मध्ये मध्ये त्यांच्याबरोबर पण गप्पा मारत होते. एक साईडला व्हिडिओ काढत होते, एक साईडला मुलांबरोबर गप्पा चालल्या होत्या. पण मिस्टर बिचारे टेन्शनमध्ये होते. सगळ्यांना सुट्टी भेटते पण मला काही सुट्टी भेटत नाही. मग मी म्हटलं की मला तरी कुठे सुट्टी असते. कुकर लावला, म्हटलं चला तुम्हाला बाहेरचं दाखवावं. आता इथे पॅकिंग बघा किती खास आहे. पावसाचा एक थेंबसुद्धा कळत नाही आहे की पाऊस आला काय आणि गेला काय. अशी असती चाळीतली मज्जा. त्याच्यामुळे आहे ना, पावसाचं काही वातावरण कळतच नाही. तुम्हाला व्हिडिओ दाखवायच्या नादामध्ये माझा मसाला सगळा करपला. खरं सांगू का, आता मिस्टरांना दाखवलं ना तर खरंच खूप शिव्या ऐकाव्या लागतील. त्याच्यामुळे गपचूप आहे ना कार्यक्रम चालू केला. एक साईडला मसाला भाजून झाल्याच्या नंतर सकाळच्या डब्याची तयारी चालू केली. मुलगी म्हणत होती, "आई मला व्हिडिओमध्ये घेऊ नको." तर मी हसले, "थांब तुला घेते." पण नंतर म्हटलं चला, ज्याला आवडत नाही तर जबरदस्ती कशाला. मग काय कुकरला भात आणि अंडं लावलं होतं. मग अंडी सोलायला घेतली. मसाला तर थंड होण्यासाठी ठेवला होता. एक साईडला पटकन स्वयंपाकाची तयारी चालू होती. कारण आहे ना, मिस्टरांना बिचाऱ्यांना सुट्टी नाही आहे, त्यांना तर जावंच लागेल. मग काय मस्तपैकी मसाला फ्राय केला आणि त्याच्यामध्ये अंडी हे करून घेतली. आता भाकरी बाजरीच्या गरम गरम केल्या. तर चला, बाय बाय.